पन्हाळा तालुक्यातील एका महाविद्यालयामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून दगडफेक झालेल्या काट्यांच्या झालेल्या मारहाणीत दोघे जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी फिर्याद दिल्याने कोडोली पोलिसांनी 18 तरुणांना अटक केली। याबाबत कोडोली पोलिसांमध्ये आलेली माहिती अशी की फिर्यादी प्रथमेश प्रवीण पाटील हा वय 20 राहणार पिंपळे तालुका पन्हाळा हा आपल्या मित्रांसोबत सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान वाघबीळ चौकातील रस्त्यालगत असणाऱ्या रियासत अमृततुल्य या चहाच्या टपरीजवळ चहा पिण्यासाठी थांबले असता फिर्यादी सर्वेश संजय डोंगळे 19 राहणार क्रांतिसिंह नानानगर फुलेवाडी हा आपल्या मित्रांसमवेत तेथे आला। यावेळी या दोन्ही गटात जोरदार वाद झाला व दोन्ही गटाकडून काठीने तुफान मारामारी तसेच तुफान दगडफेक झाली। यावेळी सर्वेश डोंगरे गटातील संकेत संजय डोंगरे यांच्या डाव्या पायाला तर प्रथमेश पाटील गटातील सुशांत नाईक यांच्या उजव्या हाताला मोठी दुखापत झाल्याने ते जखमी झाले। याबाबत परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत। यामध्ये प्रथमेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सर्वेश संजय डोंगरे, संकेत संजय डोंगरे दोघे राहणार क्रांतिसिंह नाना पाटील नगर फुलेवाडी, ऋषिकेश युवराज पाटील राहणार उत्तरेश्वर पेठ कोल्हापूर, सिद्धेश तानाजी वीर राहणार शुक्रवार पेठ कोल्हापूर, श्रेयस शिवाजी पाटील राहणार गोटे तालुका पन्हाळ, ओमकार शेलार राहणार कुडित्रे तालुक्यात करवीर, तर सर्वेश डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय सावंत, आदिनाथ पाटील, प्रदीप पाटील, अक्षय मगदूम, अमित संगपाळ, सुशांत नाईक, प्रमोद पाटील, संदीप जगताळे, वैभव मगदूम, यश जाधव, विशाल सावंत सर्व राहणार जाफळे तालुका, प्रथमेश पाटील राहणार पिंपळे तालुका पन्हाळा अशा एकूण 18 तरुणांना कोडोली पोलिसांनी अटक केली। यामध्ये सर्वेश डोंगरे यांच्या ग्रुपमधील 3 मोटरसायकल गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याचं डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे। तसेच रियासत अमृततुल्य चहाच्या टपरीवरील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली। याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक आणि फौजदार नामदेव दांडगे करीत आहेत। गोकुळ सोबत गोकुल। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।